नमस्कार मित्रांनो, काल आपल्या गावामध्ये काही तरुण आलेले होते आणि ते मीडियाचे कर्मचारी आहेत असे सांगत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते एक्झिट पोल घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या भाषेवरून ते हिंदी भाषिक अर्थात उत्तर प्रदेश बिहारकडील असतील असा एक अंदाज येतो. ते एक्झिट पोल घेत असताना आपल्या गावातील लोकांना ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या पक्षाला, कुठल्या उमेदवाराला मत देणार आहोत असे प्रश्न विचारत होती. आणि कुठलाही मीडिया, न्यूज चॅनल असेल, न्यूजपेपर असेल, हा निवडणुकीपूर्वी एक्झिट पोलसाठी सर्वे करत असतो आणि सर्वे करत असताना त्यांच्या कर्मचाऱ्याकडून आपले राजकीय प्रश्न विचारले जातात आणि आपण ही प्रश्न अशा मीडियाच्या लोकांना देत असतो. पण अशी प्रश्न देत असताना आपली वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जाणार नाही याची खात्रीसुद्धा आपण बाळगली पाहिजे. अर्थात ती योग्य मीडियाचे कर्मचारी आहेत का याची खात्री घेतली पाहिजे. किंवा त्यानंतर अशी माहिती देत असताना आपली पर्सनल माहिती घेत असतील तर आपण सावध होणे गरजेचं असते. उदाहरणार्थ काल जी व्यक्ती आलेले होते त्यांच्याकडून आपल्या लोकांची पर्सनल माहिती घेण्यात येत होती. उदाहरणार्थ की एखाद्या व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर अशी माहिती घेत होती आणि ती एका फॉर्ममध्ये नोंदणी घेत होती. ही एक्झिट पोल हा वेगळ्याच प्रकारचा वाटल्यामुळे आणि ते मीडियाचे कर्मचारी आहेत का नाही याची खात्री वाटत नसल्यामुळे मला थोडासा संशय आला आणि त्यांच्याकडे तशी विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून अस्पष्ट असे उत्तर आले. त्यामुळे अशी पर्सनल माहिती देत असताना किंवा अशी वैयक्तिक माहिती देत असताना अनोळखी व्यक्ती जर अशी पर्सनल माहिती आपली घेत असेल तर आपण सावध होणं गरजेचं असते. कारण आपली पर्सनल माहिती ही कुठल्या तरी चुकीच्या व्यक्तीकडे शेअर केल्या जाते. त्यामुळे आपले सामाजिक किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते. आपलं बँक अकाउंट हॅक होऊ शकते किंवा बँकमधील जे अमाऊंट आहे, रक्कम आहे ती आपल्या नकळत हस्तांतरित होऊ शकते. त्यामुळे आपल्याला अशा अनोळखी व्यक्तीकडे आपली माहिती, आपला मोबाईल नंबर, आधार नंबर देत असताना काळजी घेणे गरजेचं असते. केवळ एवढ्याच माहितीसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. गावामध्ये कोणीतरी एक अनोळखी व्यक्ती येते आणि आपल्याकडून कुठल्या तरी योजनेच्या नावाखाली, आरोग्यदायी योजना आहे किंवा कुठली तरी एक सर्वे आहे किंवा कुठलं तरी एक शिलाई मशीन योजना आहे, अशी कुठली तरी योजनाच्या नावाखाली आपल्याकडून जर वैयक्तिक माहिती घेत असतील तर आपण काळजी घेतली पाहिजे. तेव्हा हा व्हिडिओ सर्व व्यक्तींना पाठवा, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना पाठवा, ज्यामुळे एखाद्याची पर्सनल माहिती कुठेही चुकीच्या ठिकाणी शेअर होणार नाही. एक्झिट पोलच्या नावाखाली अशा आपल्या वैयक्तिक माहिती देत असताना मात्र काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.